उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांच्या साहित्यात गोलमाल, गॅस कनेक्शन नावावर पण साहित्य गायब. पुरवठा विभाग व तहसीलदार कारवाई करणार का? लाभार्थ्यातून सवाल. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथील उज्ज्वला गॅस योजनेच्या साहित्यामध्ये गोलमाल झाल्याची तक्रार या योजनेच्या लाभार्थ्यांनी गेवराईचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे. सुमारे 3 वर्षापूर्वी उमापूर येथील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी युवा क्रांती ग्रामीण वितरक कोळगाव तालुका गेवराई यांच्याकडे कनेक्शनची मागणी केली होती. त्यानुसार कनेक्शनसाठी कागदपत्रांची केवायसी करण्यात आली होती. त्यानंतर गॅस जोडणीबाबत वितरकांकडे विचारणा केली असता वितरकाने गॅस कनेक्शन मिळाले नसल्याचे सांगितले. परंतु या लाभार्थ्यांमधील काही व्यक्तींच्या नावावर या योजनेतील गॅसची सबसिडीची रक्कम खात्यावर जमा होत होते. गॅस कनेक्शन नसताना गॅस सबसिडी कशी जमा होते याबाबत लाभार्थ्यांनी भारत गॅस गेवराई यांच्याकडे जाऊन गॅस कनेक्शन याबाबत विचारणा केली असता त्यांनी युवा क्रांती HP गॅस ग्रामीण वितरक कोळगाव यांच्या नावे कनेक्शन असल्याचे सांगितले. लाभार्थ्यांनी संबंधित वितरकाला याबाबत विचारले असता प्रथम गॅस कनेक्शन नसल्याचे सांगितले. लाभार्थ्यांनी सबसिडीबाबत विचारले असता संबंधित वितरकाच्या व्यवस्थापकाने गॅस कनेक्शन असल्याचे सांगितले. लाभार्थ्यांनी गॅस सिलेंडर, शेगडी आदी साहित्य द्या आणि त्या गॅस कनेक्शन रद्द करा अशी मागणी केली असता वितरकाने साहित्यही मिळणार नाही व कनेक्शन देखील रद्द होणार नाही असे सांगितले. याचाच अर्थ या वितरकाने या लाभार्थ्याच्या नावावर उज्ज्वला योजनेच्या आलेल्या साहित्यामध्ये गोलमाल केलेले असून हे साहित्य जादा पैसे घेऊन विकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने गोरगरिबांना उज्ज्वला योजनेद्वारे सवलतीत गॅस कनेक्शनचे वाटप सुरू केले, परंतु अशा गरिबांच्या टाळवरचे लोणी खाणाऱ्या वितरकांवर तहसीलदार व पुरवठा अधिकारी कारवाई करणार का, की ते देखील याला साथ देणार असा सवाल लाभार्थ्यातून विचारला जात आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर.